नमस्कार, सारिकाज किचन या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 स्वागत। तर वरून असे मस्त क्रिस्पी आणि आतून बघा एकदम मऊ जाळीदार अशा मिश्र डाळींचे आप्पे आपण बनवणार आहोत। डाळ आणि तांदळाचे आप्पे कसे बनवायचे चला बघूयात। त्यासाठी इथे मी 3 वाट्या रेशनचा तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही तुकडा तांदूळ सुद्धा वापरू शकता। त्यानंतर अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी उडीद डाळ आणि अर्धी वाटी चणा डाळ या प्रमाणात डाळी घेतलेल्या आहेत। तसेच अर्धा चमचा मेथी दाणे सुद्धा घेतलेले आहेत। आता हे स्वच्छ पाण्याने धुवून मी 6 ते 8 तासांसाठी हे भिजवून ठेवत आहे। आता हे मी दुपारी 1 वाजता भिजायला घातले होते। तर बघा रात्री 8 वाजता हे मी वाटायला घेतले आणि यामध्ये अर्धी वाटी पोहे सुद्धा मी वाटलेले आहेत। आता वाटण असे रवाळच वाटायचे, जास्त बारीक वाटायचे नाही। असे छान वाटून झाल्यानंतर तुम्ही चमच्याने हे हलवून घेऊ शकता किंवा हाताने हलवले तर मग अजून छान फर्मेंटिंग होतं, म्हणजे हाताची ऊब त्याला लागते आणि मग ते छान फर्मेंटिंग होतं। आता रात्रभर हे फर्मेंट होऊन बघा दुसऱ्या दिवशी असं छान फर्मेंट झालेलं आहे। त्यामध्ये मी आलं, लसूण, हिरवी मिरची आणि चवीपुरतं मीठ घालून छान एकजीव करून घेणार आहे आणि याचे आप्पे बनवणार आहे। त्यानंतर आपल्याला झटपट एक चटणीसुद्धा बनवून घ्यायची आहे। हे एकजीव करून घ्यायचं आणि मग आपण चटणी बनवणार आहोत ओल्या खोबऱ्याची। त्यासाठी मी 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे। त्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे। त्यानंतर बघा शेंगदाणे घेतलेले आहेत, फुटाणे घेतलेले आहेत, हिरवी मिरची, लसूण आणि आलं। आता हे मिक्सरमधून छान वाटून घेणार आहे। तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर सुक्या खोबऱ्याची सुद्धा चटणी छान होते। चवीनुसार मीठ टाकून आता आपण त्याला छान तडका देणार आहोत। त्यासाठी मी पळीत तेल ओतलेलं आहे। त्यामध्ये जिरी, मोहरी, कढीपत्ता, हिंग टाकून बघा मस्त आपण तडका दिलेला आहे आणि आपली छान अशी मस्त चटणी तयार झालेली आहे। आता बघा मी गॅसवर आप्पे पात्र ठेवलेलं आहे। त्यामध्ये तेल टाकून हे असं आप्प्यांचं बॅटर त्यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला 3 ते 4 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे आणि मग आप्पे पलटी करून घ्यायचे आहेत। तर बघा पीठ छान भिजल्यामुळे आप्प्यांना मस्त जाळी पडलेली आहे आणि बघा किती छान आपले आप्पे फुलून आलेले आहेत। आता हे आपण एका बाजूने भाजलेले आहेत तर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण छान भाजून घेऊयात। मस्त सोनेरी रंगावर हे आप्पे भाजले आणखी छान मऊसूद होतात। बघा दुसऱ्या बाजूनेही आपण भाजून घेणार आहोत आणि असे छान आपले आप्पे दोन्ही बाजूने भाजून तयार झालेले आहेत। एकदम छान जाळीदार आपले आप्पे तयार होतात। फक्त डाळी आणि तांदूळ यांचे प्रमाण योग्य असेल तर मग आपले आप्पे असे एकदम मऊ जाळीदार आणि वरून अगदी क्रिस्पी होतात। आता याचप्रमाणे मी दुसऱ्यांदाही बॅटर या भांड्यात घालून घेणार आहे आणि असेच आप्पे बनवून घेणार आहे। आप्प्यांची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका। असे छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी नेहमीच अपलोड करत असते। तर तुमच्या कमेंट्सद्वारे मला ते कसे वाटतात हे नक्कीच कळवा। धन्यवाद।